2025 ये मेरी फॅमिली सीझन 3 स्प्रिंग ऑफ 90s असं त्याला टायटल आहे. ते संपवलं. 5 एपिसोडचं होतं सिरीज. छानच आहे, मस्त आहे. कारण जे आपण आपल्या फॅमिलीमध्ये फेस करतो किंवा जे होतं घडतं तेच आहे. आता यावेळेस स्प्रिंग ऑफ 60s मध्ये त्यांनी वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आधी हे दाखवलंय की त्यांची म्हणजे ह्या छोट्याचं मुलाचं घरात दादी असते, नवरा बायको आणि हे मुलगा म्हणजे बहीण आणि ऋषिता आणि ऋषी असे. तर एक खेळत असताना लगोरी एक त्यांची मैत्रीण येते आणि ती म्हणजे याच्याच्यानी फुटत नाही ऋषीकडनं आणि ती फोडते आणि लगेच लगोरी जमवते वगैरे वगैरे. तर हा लगेच इम्प्रेस होतो. म्हणजे दाखवलंय की आता त्याचं ॲडोलेसन्सचं एज येऊन राहिलं अप्रोचिंग अँड ही इज व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय. मग तो तिला प्लीज करायचा कसा प्रयत्न करतो आणि मग ते ऋषिताच्या कसं लक्षात येते. पण मग ऋषिताची काय चूक होते की तिच्या वतीने ती अशी चिठ्ठी लिहिते की अगर तू मुझे पसंद करते हो तो ये करो, मुझे यहाँ मिलने आओ वगैरे असं. आणि मग ती चिठ्ठी आजीला सापडते. मग आजी म्हणते हे काय आहे, ओरडते ती. पण मग ऋषिता म्हणजे सांगते की नाही मी लिहिलंय. आणि मग त्याच वेळेस ती पण आलेली असते मुलगी यांच्या. तर मग तिला राग येतो ना की कसं काय तू असं माझ्याबद्दल हे केलं. मग ती येणं बंद होऊन जाते. म्हणजे तो चॅप्टर तिथे संपून जातो. पण म्हणजे तेव्हा लक्षात येतं की वडीलही म्हणजे आईला सांगतात की आपला मुलगा आता मोठा होऊन राहिलाय. नंतर मग ह्यांचं दोघांच्या म्हणजे मुलगा आणि मुलीचे बाहेर त्यांचे खेळायचं, तिचं डान्स असं वगैरे चालू असतं. मग एकदा यांचं वडिलांचा वाढदिवस येणार असतो त्याच महिन्यात. तर मग तो कसा सेलिब्रेट करायचा, तर हे त्यांचं सगळं डिसिजन चालते की आपण असं करू, आपण तसं करू. आणि त्याच वेळेस ह्याची आजीची कोणीतरी मैत्रिणी येते भेटायला आणि ती सांगते की हो म्हणे हे आपल्या काळजी घेतो असं दाखवतात पण आपल्या मनाचं काहीच करू देत नाही. ती म्हणे नाही माझ्याकडे तर काही असं नाही. पण तिच्या समोर काहीतरी होतं. ती म्हणते चाय बनवतात, मग ती आपलं शिकंजी बनवतात. ती सून म्हणते की नाही नाही तुमचा घसा धरेल, मी चाय बनवून आणते. म्हणजे त्याच्यावरून असं लक्षात येते की काळजीपोटीच पण ते शेवटी त्यांना जे करायचं ते आपल्यावर लादतात असं. मग ती आजी ठरवते की नाही मी यावेळेस कोणाचं ऐकणार नाही, मी माझ्याच मनाचं सगळं करणार. आणि ती मग बँकेत जाऊन पैसे काढते आणि आपल्या मनाने सगळं आणते, पैसे देते मुलाला. आणि संध्याकाळी ह्या पोरांनी केक आणलेला असतो तर हिनी पण एक केक बनवलेला असतो आणि तिने न सांगता त्या म्हाताऱ्या कोताऱ्या तिच्या सगळ्यांना बोलवलं असतं. त्याच्यामुळे मग वडिलांनी जे आपल्या मित्रांना बोलवलं असतं ड्रिंक्स वगैरे, तर ते सगळं मग बाजूला राहतं. कारण मोठ्यांच्या समोर ड्रिंक्स करायचं नाही वगैरे असे मॅनर्स चांगले असतात. त्याच्यामुळे मग ती सगळ्या पार्टीचं पोपट होतो त्यांच्या. मग सुनेला जाणवते. मग ती म्हणते आपल्या नवऱ्याला की बहुतेक आपल्या आईंना काहीतरी वाईट वाटलेलं दिसतंय, म्हणजे काहीतरी लागलंय त्यांना आणि त्याच्यामुळे त्या अशा वागल्या. मग त्या जाणून घेतात की म्हणजे कशामुळे त्या असं वागल्या वगैरे. मग परत सगळं डिस्प्यूट सॉल्व्ह होते. एक अजून इन्सिडेंट असतो की शाळेमध्ये जे सिनियर्स असतात ते या छोट्या मुलाला ऋषीला बुली करतात. उगीच त्याला म्हणजे त्रास देणं वगैरे असं. तर हा पण त्यातला म्हणजे त्याची केस उपटल्या जातील अशा ठिकाणी कॅपमध्ये च्युइंग गम लावतो. मग झालं लगेच हा कंप्लेंट घेऊन हेडमिस्ट्रेसकडे येतो. आता हेडमिस्ट्रेस त्याच्या आई टीचर असते त्याच्यामुळे आईची मान खाली होते. मग आता हे म्हणतात काहीतरी करून त्याला सिनियरला धडा शिकवला पाहिजे. मग ते मुद्दामून त्या मुलींना ज्या इम्प्रेस करत असतो तो सिनियर, तर त्याच्या तिथेच जाऊन मग त्याचे इन्सल्ट म्हणजे करतात, त्याला कबूल करायला लावतात की त्यांनी ह्या छोट्याबरोबर काय काय केलं. तर त्या मुली म्हणतात की तुला लाज वाटायला पाहिजे, तू एवढा सिनियर आणि एवढ्या लहान मुलाबरोबर तू असं केलं वगैरे. आणि मग शेवटी ती गोष्ट प्रिन्सिपल जवळ जाते आणि मग त्याला 1 महिन्याकरता सस्पेंड करतात. म्हणजे मग यांना जरा शांती मिळते की हा आपण बदला घेतला वगैरे असं.
मग एका ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये हे याचे वडील येतात, मोठे भाऊ येतात वडिलांचे त्याच्या. तर ते पोलीसमध्ये मोठ्या पदावर असतात वगैरे. तर मग ते येणार म्हणून लगेच त्यांची खातिरदारी, हे ते घरात इन्स्ट्रक्शन्स पोरांना, असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही, तसं वागायचं नाही. आणि मग आल्यावर खाणं पिणं सगळं झाल्यावर ती मुलगी म्हणते, मी डान्स करून दाखवू का? तर आधी सुरुवातीला अगदी छान भरतनाट्यमचे स्टेप करते आणि नंतर एकदम हाय फायवालं प्लस सुरू होते. मग ते त्यांना नाही इतकं आवडत. आणि मुला ऋषीला विचारतात, तू काय करतो? तो म्हणतो, मी क्रिकेट पण खेळतो, मी हे पण खेळतो, मी ते पण करतो, ते पण करतो. मग तो आपल्या लहान भावाला समजवतो की मुलांचा फोकस पाहिजे, एका ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. असं 10 ठिकाण करायला लागल्यावर कसं व्हायचं? आता तुम्ही मुलीला बघितलं ना कसं करते काय, म्हणजे थोडक्यात पुष्कळ त्याला सुनवून जात होतं. मग ते ह्याला लागतं वडिलांना खूप, की आपण फार मुलांना ढील दिली आहे का काय असं. मग तो ठरवतो की नाही, आता मुलीला अभ्यासावर फोकस आणि मुलाला क्रिकेट बिकेट सगळं बंद. चेस तो चांगला खेळतो, त्याला चेसमध्येच फोकस. कुठून तरी तो एक सर शोधून आणतो की जो दोन्ही ह्याच्यात एक्सपर्ट असतो. आणि या दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे ट्युशन सुरू करतो. झाल्या दोघांचं मूड खराब. आणि ट्युशन किती? सकाळी 6 वाजता. आता ह्याची आई त्यांना खाणं पिणं सगळं हे, हा तर छोटा विषय नुसता मोजत असतो, किती काजू खाल्ले, किती काय केलं. पण म्हणजे तो स्कूल चॅम्पियनशिपमध्ये जिंकतो, डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपमध्ये जिंकतो, पण चेहरा त्याचा फुगलेला असतो. म्हणजे मग ते लोक असं थोडंसं बायकॉट केल्यासारखं घरात, मग जास्ती बोलायचं नाही, जेवायचं नाही. आणि ही तर ओलिम्पियाडमध्ये, मॅथ्स ओलिम्पियाडमध्ये काहीही न लिहिता येते. मग शेवटी वडिलांनी मग म्हातारी आई आणि बायको पण म्हणतात की मुलगा जिंकलाय पण तो रडत होता आणि म्हणजे हॅपी नाहीये तो. तर मुलांचं हॅपीनेस कशात आहे? म्हणजे त्यांना जे आवडतं ते आपण करू दिलं पाहिजे. फक्त आपण लक्ष दिलं पाहिजे की ते योग्य मार्गाने जातात की नाही. तुम्ही तुमच्या भावाशी का कंपॅरिझन करता? तुमची मुलं आहेत, तुम्हाला जे वाटतं ते करा ना. मग थोडंसं आई पण समजावते, बायको पण समजावते, मग त्याला ते पटतं. मग दुसऱ्या दिवशी तो मुलाकरता ग्लव्स, मुलीला पायातले घुंगरू बिंगरू आणून देतो आणि मग सगळं सॉर्ट होतं. तर अशा पद्धतीने ये मेरी फॅमिलीचा एपिसोड आहे. छान आहे, म्हणजे कामं सगळ्यांनी छान केली आणि एंटरटेनिंग आहे. तर मजा येते बघायला.